धुळे जिल्ह्यातील दहिवेल परिसरात आज एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली। मनमाडहून इंधन घेऊन जाणारा पेट्रोलियम टँकर अचानक अपघातग्रस्त झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। समोरून आलेल्या वाहनाला वाचवताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव टँकर रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळला। या भीषण धडकेत टँकर पलटी झाला नसला तरी टाकीचा काही भाग फाटल्याने हजारो लिटर पेट्रोल आणि डिझेल रस्त्यावर वाहू लागले। माझी गाडी आहे ना मनमाडमधून भरून निघलेली पानेवाडीमधून। तर मी दहिवेल आलेलो होतो। तर दहिवेलच्या मागे आहे ना, तर मला यूपीच्या एका गाडीने मला दाबून दिलं। तर ती गाडी झाडाला टच झाली आणि माझं कंपार्टमेंट लिकेज झालेलं आहे पेट्रोलचं। काय नाव आपलं? अरुण वाघमारे। क्षणातच परिसरात इंधनाचा तीव्र वास पसरला आणि घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली। काही नागरिक बाटल्या आणि कॅन घेऊन गळणारे इंधन गोळा करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले। DYSP संजय भांबळे, साक्रीचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्यासह पोलीस पथकाने परिसर ताब्यात घेत नागरिकांना सुरक्षित अंतरावर हटवले। आज दिनांक 8 मे रोजी साधारण सकाळी 10:30 पावणे 11ला कंट्रोलला कॉल आला की अशी पिंपळनेर ते दहिवेल रोडवर एक पेट्रोलचं टँकर पलटी झालेलं आहे अशी माहिती मिळताच आमचे पिंपळनेरचे पोलीस अधिकारी PSI शेवाळे, साक्रीचे PI वळवी आणि काही PSI रौंदळ असे स्टाफ या ठिकाणी हजर झाले। घटना ठिकाणी टँकर नंबर MH41 AU 3377 हे मध्यभागी क्रॅक झाल्याने पेट्रोल लिकेज चालू होतं। त्यामुळे दोन्ही बाजूनी ट्रॅफिक पोलीस आणि लोकल पोलीस डायव्हर्शन केलेलं आहे। स्वतः आम्ही या ठिकाणी तहसीलदार पेंढारकर साहेब आम्ही हजर आहोत आणि आता पेट्रोलियमचे अधिकारी, हिंदुस्थान पेट्रोलियमचे अधिकारी मनमाडून निघालेले आहे। क्रेन आणि काही टेक्निकल स्टाफनी आम्ही ते प्रोसिजर करून सुरक्षित ठिकाणी ते बाजूला करणार आहोत। इंधन गळतीमुळे आग लागण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता। ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन साक्री आणि पिंपळनेर येथून अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही तातडीने पाचारण करण्यात आले। महसूल प्रशासनानेही तत्परता दाखवत अप्पर तहसीलदार AB पेंढारकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी हजारो लिटर इंधनाची नासाडी झाली आहे। या अपघातामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। प्रतिनिधी साहिल सय्यदसह स्वराज्य न्यूज, साक्री। नमस्कार, मी विजय पवार। आमचा साई सर्व्हिस साईबाबा हायवे सर्व्हिस पेट्रोल पंप आहे दहिवेलला। त्यासाठी आज मनमाड डेपोवरनं 12 किलोची गाडी भरली होती आमची। त्याच्यामध्ये 12,000 लिटरची, त्याच्यात 4,000 लिटर पेट्रोल होता, 8,000 लिटर डिझेल होतं। ते येतं दहिवेलच्या इथे एका झाडाला धडकली, तिचा ऍक्सिडेंट झाला। ऍक्सिडेंट झाल्यानंतर पहिला कप्पा तिचा फुटला 4,000 लिटरचा। ते पूर्ण डिझेल वाया गेले आणि ते आता अग्निशामकवाले आलेत, ते गाडी हलवायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा।